नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी अपडेट ती म्हणजे त्या संच मान्यतेच्या काही गोष्टी समोर आल्या आणि त्यामुळे रिक्त जागांवरती नेमका काय परिणाम होईल आणि शिक्षकांच्या ज्या अतिरिक्त ठरणाऱ्या संख्या असेल किंवा किती शिक्षक अतिरिक्त ठरतात हे नेमकं काय आहे ह्या न्यूज आता सध्या खूप चर्चेचा विषय ठरल्या आणि न्यूजच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियावरती ह्या खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे घटक ठरले। तर ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत ते आजच्या व्हिडिओमधून आपण पाहूया। त्याचप्रमाणे 2 ते 3 दिवसांमध्ये यापूर्वी काय काय नेमके अपडेट आलेले आहेत त्या एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता ज्या न्यूजपेपरला ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्यातील पूर्णपणे बातम्या न वाचता आपण हायलाइटेड मुद्दे त्यातले नेमके काय आहेत ते पाहणार आहोत। आता संच मान्यता मुळावर मान्यता तात्काळ रद्द करा। आता ही न्यूज नेमकी कुठून आली ते देखील आपण पाहणार आहोत, परंतु न्यूज काय सांगते ते बघा। संच मान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा हा निर्णय आहे। आता त्याचं मेन रिझन काय सांगितलेलं आहे की राज्य शासनाचा हा जो संच मान्यतेचा नियम आहे जो 15 मार्च 2024चा, त्यामुळे हजारो शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहेत आणि ही संच मान्यता तात्काळ रद्द करावी अशी त्यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भातलं निवेदन आवेदन आणि खूप मोठ्या प्रकारचे व्यवहार देखील सुरू झालेले आहेत। हा जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे, आता 15 मार्च 2024 आता जवळपास फेब्रुवारी महिना चालू आहे, म्हणजेच 11 महिन्यांपूर्वीचा हा जी आर आहे आणि हा जो पूर्ण जी आर पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे आपल्या यूट्यूबला ऑलरेडी। हा पूर्ण जी आर एक्सप्लेन करून त्याच्या संच मान्यता आणि त्यात केलेले बदल पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे। तर ही जी आता संच मान्यता आहे त्यामुळे तिसऱ्या शिक्षकांच्या मंजुरीसाठी पूर्वीची 61 पदांची अट 76 पर्यंत वाढवलेली आहे। म्हणजे कमी पटसंख्याच्या शाळांमध्ये आता ही पटसंख्या वाढवल्यामुळे इथे शिक्षकांची संख्या अतिरिक्त होऊ शकते। त्याचप्रमाणे नवीन मंजूर होणाऱ्या पदांवरती याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो। 210 पेक्षा जास्त पटसंख्या शाळांवर पुढील प्रत्येक शिक्षकासाठी 30 ते 40 विद्यार्थी संख्येची अट ठेवण्यात आलेली आहे, कारण नवीन संच मान्यतेमध्ये हे निकष लावण्यात आलेले आहे। आता ही संच मान्यता शासन निर्णय हा शिक्षक संघटनांकडून ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध होताना आपल्याला दिसत आहे आणि 6 ते 8 हा जो वर्ग आहे 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या शाळांना एकही शिक्षक मंजूर केला जाणार नाही का? तर या वर्गाला कोणते शिक्षक नेमके शिकवणार आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। त्यानंतर दुसरा आहे बघा की या ठिकाणी आधार सक्तीचे नको, म्हणजे सेम मुद्दा तुम्हाला ही पूर्ण जी न्यूज आहे ती पूर्ण न्यूज जेव्हा टेट 2022 घेण्यात आली आणि त्यावरती संच मान्यता आधार ID प्रत्येक विद्यार्थ्याला UDIS त्याच्या अंतर्गत प्रणालीमध्ये आणायचं होतं किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेचा निर्णय कंत्राटी पद्धतीने असणारी शिक्षक पदभरती हे जेव्हा 2022ची टेट एक्झाम घेण्यात आली त्यानंतरची जी पदमोजणीला सुरुवात झाली संच मान्यतेला तेव्हा सेम सिच्युएशन क्रिएट झालेली होती। तीच सिच्युएशन आत्ता या नवीन शासन निर्णयानुसार देखील क्रिएट झालेली आहे। आता इथे सांगण्यात आलेलं आहे की जे संच मान्यतेसाठी आधार सक्तीचे करू नये, कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार अपडेट नसेल तर त्या विद्यार्थी यामध्ये काउंटिंग करणार नाही, काउंटिंग केले जाणार नाही, त्यामुळे त्या शिक्षकांच्या संख्येवरती याचा निश्चितच परिणाम होईल। पुन्हा राज्यस्तरावर विनंतीद्वारे संच मान्यता रद्द न झाल्यास पूर्णपणे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि शिक्षणासारख्या पायाभूत ज्या सुविधा आहे यामध्ये पदकपात होणार असल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। त्याचप्रमाणे ही दुसरी न्यूज आहे ती म्हणजे गुड न्यूज समजू शकता। पूर्व प्राथमिक शिक्षण धोरण आणले जाईल जो NEP नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये क्रायटेरिया आता हा बदललेला आहे। आपण पहिल्यांदा 1ली ते 5वी, 5वी ते 10वी, 10वी ते 12वी आणि 12वी ते 15वी असा क्रायटेरिया होता, परंतु आता याच्यामध्ये प्री प्रायमरी ॲड केल्यामुळे हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे तर भविष्यामध्ये ही पदे शिक्षक भरती पवित्र प्रणालीच्या मार्फत देखील भरली जाऊ शकतात। याचा सकारात्मक परिणाम आपल्याला भरतीमध्ये पाहायला मिळेल आणि जरी प्रणालीच्या माध्यमातून भरली गेली नाही तरी हे वर्ग हे संस्था आणि जिल्हा परिषदेला जोडल्यामुळे आतापर्यंत काय होतं फक्त अंगणवाडी होती, तर याऐवजी पूर्व प्राथमिक म्हणजे ज्युनियर सिनियर म्हणजे ते 3-4 वर्ग यामध्ये भरल्यामुळे शिक्षकांची पदे निश्चित यामध्ये निर्माण होतील। हे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे।
त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे शिक्षक सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद ही लवकरच घेण्यात येणार आहे. कारण मागणी अशी आहे, एक तर शिक्षण सेवकांचा जो कालावधी आहे म्हणजेच तो एकतर कमी करण्यात यावा, त्यांचं मानधन वाढवण्यात यावं आणि शिक्षण सेवक हे पद रद्द करण्यात यावं आणि डायरेक्टली शिक्षक म्हणून कामावरती रुजू करून घेण्यात यावं. त्याचं कारण असं की जे 2000 साली शिक्षण सेवक पद त्यांनी निर्माण केलं होतं त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि ती काळाची गरज म्हणून त्यावेळेस ह्या गोष्टी अंमलात आणल्या असन. परंतु आत्ता ही काळाची गरज नाही, त्यामध्ये बराच कालावधी जातो, शिक्षकांना त्यांचं वेतन पूर्णपणे भेटत नाही आणि ती गोष्ट तेव्हा लागू केली होती तेव्हाच्या परिस्थितीनुसार, परंतु आत्ताच्या परिस्थितीनुसार याच्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पुन्हा एक बघा, संच मान्यता जाहीर झाली आणि शेकडो शाळांचे भवितव्य हे धोक्यात येणार आहे. हा जो 15 तारखेचा शासन निर्णय आहे त्यावरच आधारित ही पुन्हा न्यूज आहे. ह्या ज्या काही न्यूज होत्या त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता परिणाम करताना आपल्याला दिसत आहेत. आता ह्या न्यूज नेमक्या आल्या कुठून ते आपण आपल्या एका GRच्या माध्यमातून पाहणार आहोत, जो GR काय स्पष्ट करतो. कारण आता बऱ्याच ठिकाणी 20 पटसंख्या आणि त्यावरती नवनियुक्त जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. तर ती सुद्धा प्रतिक्रिया नेमकी त्यांनी काय दिली ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आता ह्या महिन्यामध्ये टेट 3 नेमकी कधी होईल, आता बऱ्यापैकी फेब्रुवारी महिना सांगण्यात आला होता, परंतु जोपर्यंत बघा खरं आणि अगदी 100% जर सांगायचं झालं तर टेट नेमकी कधी होईल हा कोणताच शिक्षक किंवा कोणीही कुठलीही व्यक्ती तुम्हाला सांगू शकत नाही. जे शालेय शिक्षण विभागाचं काम आहे त्यांचा अधिकारी वर्गाकडूनच कुठली तरी नोटिफिकेशन येईल आणि त्याच्या आधारावरच तुम्हाला म्हणजे जे कोणी यूट्यूबर असतील किंवा शिक्षक संघटना असतील तर ते तेव्हाच सांगू शकतात. टेट 3 100% होणार, पण त्या 100% होण्याच्या शब्दाच्या पाठीमागे एक्झॅक्टली कधी होईल हे कुणीही सांगू शकत नाही. परंतु आत्तापर्यंत एक कॉमन सेन्सने आजच्या तारखेपर्यंत टेट 3चं कुठलंही नोटिफिकेशन आलं नाही. त्यामुळे येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये किंवा तुम्ही 2 महिने पकडून चला, आज नोटिफिकेशन नाही आलेले तर मग तुम्ही 2 महिने पकडून चला की ह्या 1.5-2 महिन्यात एक्झाम तर होऊ शकत नाही. नोटिफिकेशन कधी येईन हे निश्चित नाही. टेट 3 होणार आहे हे निश्चित आहे, नेमकी कधी होणार हे निश्चित नाही. पण ती खूप सुद्धा डिले होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. कारण की आता फेब्रुवारी महिना चालू आहे, म्हणजे ह्या पुढच्या महिन्यामध्ये किंवा ह्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन हे कधीही येऊ शकतं. कोणत्याही क्षणी त्याचं नोटिफिकेशन येऊन पोर्टलला आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा MSCEच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कधीही त्याचं नोटिफिकेशन जाहीर होऊ शकतं. आता शिक्षण विभागाने ही जी प्रेस नोट काढलेली होती की मुदतवाढ देण्यात आलेली आहे 28 फेब्रुवारीपर्यंत. आता यामध्ये नेमक्या जवळपास 1200 संस्थांनी या ठिकाणी पदांचा अहवाल दिलेला आहे. आता फेब्रुवारी महिना मी जवळपास मला वाटते 2-3 व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की फेब्रुवारीचा पूर्ण महिना हा संच मान्यतेतच जाणार आहे. कारण की जेव्हा सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं की संस्थांनी या तारखेपर्यंत आपली माहिती पोर्टलला नोंदवायची आहे, परंतु त्यांच्या पदांचा अहवाल हा त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्याच्यावरती काम करण्यासाठी त्यांना देखील उशीर लागतो. आणि त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी 1दा-2दा मुदतवाढ दिली जाते. याच्यामध्ये फक्त TET अपवाद आहे. TETसाठी कुठल्याही शक्यतो मुदतवाढ देण्यात येत नाही, परंतु ह्या पदभरती असतील किंवा मुलांना रजिस्ट्रेशनसाठीची प्रक्रिया असेल 1दा-2दा त्यामध्ये मुदतवाढ देण्यात येते. आणि त्याच आधारावरती हे सांगितलं होतं मी की फेब्रुवारी हा पूर्ण महिना संच मान्यतेमध्येच जाईल. त्याचप्रमाणे आता ही 28 तारीख यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु यामध्ये 1200 संस्थांनी त्यांच्या जागा पोर्टलला अपलोड केल्या आहे आणि 28 तारखेपर्यंत अजून त्यामध्ये काही जागा ह्या अपलोड केल्या जातील. त्यामुळे जे काही त्यांना मुदतवाढ भेटलेली आहे त्याचा सकारात्मक परिणाम शिक्षक भरतीवर होईल, कारण त्यासाठी जागांची संख्या ही जास्त येईल. पण आता ज्या रिक्त जागांची संख्या जास्त येईल याचा अर्थ टेट 3च्या विद्यार्थ्यांमधून त्यामध्ये जागा येतील असं अजिबात नाही आहे. त्या 2022च्या टेटच्या आधारावरती जो दुसरा टप्पा आहे
त्यांच्याच रिक्त जागा त्यांनाच येणार आहे. त्यामुळे टेट 3च्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे. तुमची संच मान्यता टेट 3ची पूर्णपणे वेगळी असते. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीवर. त्याचप्रमाणे आता दुसरी एक गोष्ट आहे की जे अजून एक प्रशांत बंब यांनी एक विधान केलं होतं की TT ही सर्वच शिक्षकांसाठी कंपल्सरी आहे. आणि अजून एक अनुकंपा तत्वावर ते एक सांगते, कारण ती एक कमेंट बऱ्याचदा असते. जो TT उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती यामध्ये मागवण्यात आलेली आहे. आता यातून आत्ताच्या अभियोग्यताधारकांना वाटते की यातून आपल्याला पदसंख्या पुन्हा ह्या वाढतील का, म्हणजे आता हे जे शिक्षक कार्यरत आहे त्या जागा रिकाम्या होऊन पुन्हा या जागा पोर्टलला येतील का. तर त्यांनी या शिक्षकांचा अहवाल मागवलेला आहे ज्यांची TT उत्तीर्ण नाही. पण आता TTमध्ये ऑप्शन म्हणून CTT देखील आहे. TT जरी या ठिकाणी फक्त TTचा अहवाल दिलेला आहे, परंतु TT उत्तीर्ण नसेल तरी CTT तर चालते. या शिक्षकांना मुदत पण देण्यात आली होती की TT अनिवार्य असल्यामुळे तुम्ही TT पास करून घ्या. 2019 पर्यंतची मुदत दिलेली होती. आणि त्यानंतर देखील ज्यांनी TT पास केलेलं नाही त्यांचं संस्थेचं नाव, शाळा आणि अनुत्तीर्ण त्या शिक्षकाचं नाव, त्यांची नियुक्तीचा दिनांक, कधीपासून ते कार्यरत होते, त्यांना मान्यता कधी भेटली, शाळेचा प्रकार कोणता आहे, न्यायालयीन प्रकरण आहे का, म्हणजेच याचा अर्थ जे गैरप्रकार करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांचं नाव आहे का, 24 ऑगस्ट 2018चा जे शासन निर्णय आहे त्यानुसार त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात आली का, आणि शेरा म्हणजे 24 ऑगस्ट 2018चा जो शासन निर्णय काय सांगतो की त्यांना मुदत देण्यात आली होती, तुम्ही TT पास करून घ्या. आणि त्याप्रमाणे हा त्यांनी अहवाल मागवलेला आहे. खूप महत्त्वाचा अहवाल आहे हा, कारण ही गोष्ट अगदी 100% खरी आहे की आता TET तर महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली 2013 पासून, आणि त्याच्या थोडे दिवस आधी आपलं CTET ही लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता 2013 पासून जे नियुक्त शिक्षक आहेत त्यावेळेस तर हा रूल नव्हता. मग जे निवड झालेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी मुदत देण्यात आली होती की तुम्ही TET पात्र करून घ्या. परंतु अजूनपर्यंत ज्या शिक्षकांनी TET पात्र केलेली नाही 30 मार्च 2019 पर्यंत बंधनकारक केलेलं होतं, म्हणजे तुम्ही 2019 पर्यंत ती पात्र करू शकता. परंतु तरीसुद्धा ज्यांचं TET पेपर क्लिअर नाही, फक्त TETच नाही त्यांना CTET देखील चालतं, दोघींची व्हॅल्यू सेम आहे. TET किंवा CTET पात्र असेल तरी चालतं, परंतु ज्यांचं नाही त्यांचा हा अहवाल मागवण्यात आलेला आहे. आणि न्यूज चॅनलवरती असं सांगण्यात आलेलं आहे की आत्तापर्यंतची जी 2013 पासून 2019 पर्यंतची जर आकडेवारी काढली तर 19 ते 20,000 एवढा शिक्षकांची ही आकडेवारी सांगण्यात आलेली आहे. पण ह्या आकडेवारीमध्ये कितपत सत्यता आहे याचा अजूनपर्यंत कुठला GR किंवा असं रायटिंगमध्ये कुठलीही गोष्ट आलेली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की या शिक्षकांची म्हणजे पदं जाऊन पुन्हा पोर्टलला ह्या जागा येतील का. तर जर या शिक्षकांचा अहवाल मागवलेला आहे, हे शिक्षक वर्षानुवर्ष कार्यरत आहेत, तर यांना कामावरनं काढून टाकण्यात येत नाही, त्यांना मुदत देण्यात येते पुन्हा. आता समजा 2019 पर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती, परंतु पुन्हा आता त्यांना मुदत देण्यात येईल. ज्या शिक्षकांनी TET किंवा CTET उत्तीर्ण केलेली नाही त्यांना मुदत देण्यात येईल की तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही TET किंवा CTET पात्र करा, आणि त्यानंतर जी मुदत दिलेली आहे त्यानंतर जर ते पात्र नसतील तर मग त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येते. दुसरी गोष्ट, अनुकंपा तत्वावरती भरण्यात येणारे जे शिक्षक आहे, तर अनुकंपा तत्वावरती पहिल्यांदा एक नोटीस काढली त्यांनी आदिवासी विभागाकडनं की जे अनुकंपा तत्वावरती ज्यांची नियुक्ती करण्यात आली अशा शिक्षकांना 3 वर्ष मुदत देण्यात आलेली आहे की तुम्ही 3 वर्षामध्ये तुम्ही TET किंवा CTET उत्तीर्ण करा. परंतु आत्ता जो सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2024मध्ये जे GR प्रसिद्ध करण्यात आले, भरपूर GR सप्टेंबर 2024मध्ये प्रसिद्ध झाले, तर त्यामध्ये एक दुरुस्ती करून नवीन GR काढण्यात आला. त्यांनी 3 वर्षाऐवजी 5 वर्षांची मुदत दिलेली आहे. 5 वर्षांची मुदत याचा अर्थ CTET 5 एका वर्षातून 2दा येते, म्हणजे तुम्हाला TETचा जरी विषय सोडून दिला तरी CTET तुम्हाला 10 चान्स आहेत त्यामध्ये, तर तुम्ही 5 वर्षामध्ये उत्तीर्ण होऊ शकता.
आता खरं तर TT किंवा CTT ही अनिवार्य केलेली आहे, म्हणून हा प्रॉब्लेम क्रिएट झाला त्या विद्यार्थ्यांसाठी. कारण अनुकंपा हा एक प्रकारचा वेगळा विषय येतो आणि अनुकंपावरची भरती म्हणजे नेमकी काय असते हे मी खूप चांगल्या प्रकारे एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, जेव्हा त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. तो जो GR दाखवलेला आहे त्या GRमध्ये, कारण वेगळ्या प्रकारची पदं त्यामध्ये अचानक भरलं गेलेलं पद असतं ते. त्यामुळे मुळातच अनुकंपा शब्दामध्ये काही गोष्टी समाविष्ट आहे की कुठल्या तरी गोष्टीला सहानुभूती म्हणून देण्यात येणाऱ्या जी सूट असते ती सूट मिळून त्या पदावरती नियुक्ती केली जाते. परंतु तरी देखील 5 वर्ष यामध्ये दिलेली आहे, माफ केलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची वेगळी सूट दिलेली नाही, परंतु तुम्हाला 5 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे. यानंतर आपण आपल्या पुढच्या मुद्द्यावरती येऊया, तो म्हणजे नेमका ह्या न्यूजला किंवा एवढा गोंधळ जो चालू आहे हाच तो GR आहे ज्यामध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क जो आहे त्याच्या अनुषंगाने काढलेला GR शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा दिनांक 15 मार्च 2024 याच GRच्या माध्यमातून संच मान्यता मोजलेली आहे आणि त्याच्यावरच आधारित वेगवेगळ्या न्यूजपेपरला वेगवेगळी माहिती देखील आलेली आहे. आणि 20पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा, तर एक गोष्ट 100% खरी आहे, आत्तापर्यंत 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने भरपूर वेळेस घेतला होता. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्याऐवजी 10पेक्षा कमी पटसंख्या करण्यात आला. तोही GR मान्य झाला नाही आणि त्यानंतर त्याचं कारणच हे आहे ना, इथे लिहिलेलं आहे वरती, बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. त्याच्यामुळे हा जो अधिनियम आहे त्याच्यामुळे काहीही झालं तरी म्हणजे जे शाळा आहेत कमी विद्यार्थी संख्या आहे म्हणून त्या बंद करण्यात येतील असं होऊ शकत नाही. परंतु एका शाळेचं दुसऱ्या शाळेमध्ये विलगीकरण करण्याचा निर्णय किंवा त्या दृष्टीने पावलं उचलण्यात येत होती हे देखील शासनाने एका GRच्या माध्यमातून सांगितलं होतं. मग आता हा जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या आधारे शाळा बंद करण्याचा निर्णय कुठेही घेतला नव्हता. आणि इवन दादा भुसे साहेबांनी त्यांना जेव्हा आता हा प्रश्न विचारला, आता ते तर शिक्षण मंत्री आत्ताच झालेले आहेत, तर त्यांना हा प्रश्न विचारला 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार आहे का, तर त्यांनी हे सांगितलं की मुलांना शिकण्यासाठी एका सामाजिक घटकाची गरज असते, ते म्हणजे त्यांचे समवयस्क गट किंवा त्यांच्यासोबत असणारा आजूबाजूचा परिसर किंवा इतर मुलं. तर त्या मुलांची आवश्यकता असते, म्हणून एका शाळेचं दुसऱ्या शाळेमध्ये जवळच्या याचा विचार चालू होता. परंतु 20पेक्षा कमी असणाऱ्या पटसंख्येच्या शाळा कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही, 10पेक्षा कमी पटसंख्येच्या असणाऱ्या शाळा देखील बंद होणार नाही. इवन आता यामध्ये जे विद्यार्थ्यांची संख्या आहे, जो यामध्ये एक ढासळत चाललेली गुणवत्ता होती, यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या ढासळण्याऐवजी यामध्ये निश्चित वाढ होऊ शकते आणि जर वाढ झाली तर कुठल्याही शाळा बंद पडण्याचा प्रश्नच येत नाही. पण तरीसुद्धा असा कुठलाही शासन निर्णय अजूनपर्यंत प्रसिद्ध केलेला नाही की त्या शाळा बंद करणार आहेत असं तरी शिक्षण मंत्र्यांनी सध्या सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही एवढी सध्या तरी गॅरंटी आहे. आता या शासन निर्णयामध्ये ज्या काही न्यूज आल्या होत्या त्या संच मान्यतेच्या संदर्भात होत्या. तर आपण पाहूया की प्राथमिक शाळा, आता काही ठिकाणी शाळा 1ली ते 4थीपर्यंत असतात किंवा काही ठिकाणी 1ली ते 7वी 8वीपर्यंत देखील असतात. 4थी 5वीपर्यंत किंवा 7वी 8वीपर्यंतच्या शाळा काही ठिकाणी असतात. हा शासन निर्णय जो आहे तो सुधारित शासन निर्णय आहे. याच्या आधी संच मान्यतेचे बरेच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले होते. आता त्यातील आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. हा शाळेचा प्रकार दिलेला आहे, इयत्ता दिलेली आहे. आता याचा पुढच्या पदांवरती इयत्तेनुसार काही परिणाम होत नाही सध्या. इथे बघा, तर विद्यार्थ्यांची जी संख्येचा गट आहे तो कमीत कमी आणि जास्तीत जास्त असा आहे, म्हणजे कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 60 असावा. आता त्यासाठी पदसंख्या आहे 2. आपण असंच म्हणत असो 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आणि 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक. पण त्या पदाला संरक्षण द्यायचं असेल तर कमीत कमी 20 पटसंख्या त्या शाळेची असावी लागते. त्यानंतर जे
देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या, म्हणजे जर नवीन पद मंजूर व्हायचं असेल तर कमीत कमी 20 असावी लागते. त्यानंतर दुसरं आहे 61 ते 90. म्हणजेच बघा ना, 30 याच्या मागे 2, 30 याच्या मागे 1 शिक्षक, 60 मागे 2 शिक्षक, तर ऑब्वियसली 90 शिक्षकाच्या मागे 3 शिक्षक 90 विद्यार्थ्यांमागे, तर 90 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक आहेत. आणि नवीन पद मंजूर व्हायचं असेल तर त्यासाठी 76 विद्यार्थी जरी असले तरी नवीन पद या ठिकाणी मंजूर होतं. पण जर एखाद्या शाळेची पटसंख्या कमी असेल तर 3 शिक्षकांना या ठिकाणी संरक्षण भेटतं, कधी जर कमीत कमी 61 पदे असेल तरीसुद्धा. म्हणजे संरक्षण भेटतं याचा अर्थ ते शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही. पण जर 20 पेक्षा समजा कमी पटसंख्या झाली तर 2च्या ऐवजी 1 शिक्षक त्या ठिकाणी एक्स्ट्रा होतो. या ठिकाणी 3 शिक्षक असताना समजा 61 पेक्षाही कमी पटसंख्या झाली तर त्या ठिकाणी पद एक्स्ट्रा होईल, शिक्षकांचं पद. पण त्याला हे संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि नवीन पद मंजूर होण्यासाठी मात्र संख्या या ठिकाणी जास्त दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे इथे दुसरा मुद्दा दाखवलेला आहे, तो म्हणजे कमी 1 ते 20 पटसंख्या असलेल्या पदावरती आता सेवानिवृत्त शिक्षक, हा एक नवीन शासन निर्णयानुसार ते रद्द करण्यात आलेला आहे, कारण हा शासन निर्णय रद्द झालेला आहे. त्या ठिकाणी परमनंट शिक्षकच भरण्यात येणार आहे. त्यानंतर आता नंबर 1 इथे खूप महत्त्वाचे त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे बघा. 1.1 मध्ये 1 ते 5वीच्या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTEच्या निकषानुसार विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी, म्हणजेच आता 15 अधिक 1 निम्मे म्हणजे काय, आता तो नियम काय सांगतो, 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक. आता निम्मे म्हणजेच नेमकं काय, 1 नंबरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे 30च्या ऐवजी 15 ही निम्मी झाली, आणि त्याच्यापेक्षा 1 जरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तरी पुढील पद हे देय राहील, असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर 1.2 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की 1 ते 5वी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. म्हणजे जर ती पटसंख्या तुम्हाला वरती दाखवलेलं होतं की त्यापेक्षा जर कमी असेल, संरक्षित पट म्हणजे किती होता, त्या ठिकाणी 20 पदं होती, म्हणजे 20 विद्यार्थी संख्या होती. त्यापेक्षा जर कमी झालं तर मात्र संरक्षित पद हे कमी होईल, म्हणजेच याचा अर्थ त्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त राहू शकतो. त्यानंतर 1.3 मध्ये देण्यात आलेलं आहे की 210 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास पदांची गणना करताना 210 विद्यार्थ्यांपर्यंत 7 शिक्षक व त्यावरील, म्हणजे 210च्या पेक्षा पुढे गेलं तर प्रति 40 विद्यार्थी संख्येवर 1 पद देय राहील. त्यामुळे यामध्ये कुठलेही असे नवीन बदल करण्यात आलेले नाहीत. हे जे बदल आहेत ते विधान परिषद जेव्हा अधिवेशन कालावधी चालू होता त्या अधिवेशनामध्ये ह्या गोष्टी जेव्हा मांडण्यात आल्या होत्या त्यानंतरच त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं, त्यात देखील या गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या. त्यानंतर मुख्याध्यापक आणि 1 ते 5वी पर्यंत किंवा 1 ते 8वी पर्यंत ही पदे देखील यामध्ये सांगण्यात आलेली आहे. यामध्ये 15 विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि यामध्ये जास्त प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, हे देखील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. परंतु आत्ता सध्या नव्याने संच मान्यतेच्या संदर्भात जास्त न्यूज खूप फिरत आहे आणि त्यामुळे फक्त संच मान्यतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे मुद्दे यामध्ये घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे जे कला क्रीडा शिक्षक आहेत, संगीत शिक्षक आहेत, ते देखील व्यवस्थित मी त्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं. परंतु तरीसुद्धा एक कमी याच्यामध्ये जर एक्सप्लेन करायचं झालं तर 1 ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत, आता 151 ते 500 विद्यार्थी संख्या असेल तर फक्त क्रीडा शिक्षकासाठी पद मंजूर होतं, जे एकच पद असतं. त्यासाठी कला किंवा कार्यानुभव यासाठी पद मंजूर होत नाही आणि त्यानंतर मग मात्र बाकीच्या पुढच्या पदांसाठी एक पद मंजूर होतं. म्हणजे 500च्या पुढे असेल विद्यार्थ्यांची संख्या तर, म्हणजे पकडून चला कमीत कमी पटसंख्या जर 500 असेल, म्हणजे 1 ते 10वीच्या 1 ते 10वी
टोटल सगळे मिळून इयत्ता पहिलीपासून 10वीपर्यंत एकूण कमीत कमी 500 विद्यार्थी पाहिजे, तेव्हाच कला आणि क्रीडा, कला म्हणजे ड्रॉइंगचे तर शिक्षक यामध्ये एक नेमला जातो, पण त्यामध्ये विशेष शिक्षक म्हणजे कला म्हणजे हे संगीत आणि दुसरं म्हणजे कार्यानुभव, ही 2 पदे या ठिकाणी मंजूर होत नाही पोर्टलसाठी. बाकीच्या प्रायव्हेट ठिकाणी ही पदे भरली जातात, मग विद्यार्थ्यांची संख्या कितीही असो. तर पहिली ते 10वीपर्यंत कमीत कमी 500 तरी विद्यार्थी पाहिजे, तरच संगीत आणि कार्यानुभव शिक्षक नेमले जातात आणि तिथून पुढे मात्र मग 1 पद 2 पद अशी संख्या ही वाढवली जाते. यानंतर आता 6.2चा एक मुद्दा बघा, तो एक खूप महत्त्वाचा आहे. आता 6.2 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 1 ते 10 पटाच्या संख्यांचे जे शाळा आहे त्या ठिकाणी आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा एक सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा. आता सेवानिवृत्तचा तर विषय संपला, कारण नवीन GR नुसार ते बंद केलेलं आहे. म्हणजे हा GR या ठिकाणी काय सांगतो की नवीन 1 पद या ठिकाणी देण्यात यावं. म्हणजे 1 ते 10 पटसंख्येची जरी शाळा असेल तरी 1 शिक्षक या ठिकाणी त्याची नेमणूक होणार आहे. आता हे जे सगळे शासन निर्णय आहे किंवा ह्या सगळ्यांचा जो प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे तो सेकंड जो टप्पा आहे 2022 वर आधारित टेटच्या माध्यमातून जो दुसरा फेज घेण्यात येत आहे त्यावरती याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. आता ही जी संच मान्यता मोजण्यात येणार आहे ती नवीन येणारी टेट 3 यासाठीच्या संच मान्यतेवरती होणारा परिणाम आपल्याला दिसून येईल. पण तोपर्यंत बऱ्यापैकी बदल होतात. नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, ते नव्याने नवीन काही गोष्टी अंमलात आणतात आणि मुळातच आता शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे जास्त भर दिला जातो, शाळेंची गुणवत्ता टिकवण्याकडे जास्त भर दिला जातो आणि जेव्हा ह्या गोष्टींकडे लक्ष दिले तर अर्थात त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर चांगला परिणाम होईल. इथे संच मान्यतेसाठी किंवा एखाद्या शिक्षकाची नियुक्ती होण्यासाठी सुद्धा एक विद्यार्थी सुद्धा कारणीभूत ठरतो. मग अशा एक विद्यार्थ्याची किंमत सुद्धा खूप मोठी आहे. त्यामुळे निश्चित पटसंख्या वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांची संख्या देखील अतिरिक्त न ठरता नवीन शिक्षक भरण्यासाठीची पदसंख्या निश्चितच वाढेल. आता यामध्ये नवीन संच मान्यतेनुसार ज्या दुरुस्ती होणार आहेत त्या देखील पुढे जाऊन होऊ शकतात. परंतु तरीसुद्धा आता नवीन शिक्षण मंत्र्यांनी खरं तर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जसं इतर ज्या पदभरती आहेत आधी जागा निश्चित होतात आणि नंतर एक्झाम घेतली जाते, अशा पद्धतीने ही भरती पुढे न्यावी. कारण आधीच एक्झाम घेऊन ठेवली जाते, विद्यार्थी अपेक्षेने सगळ्या गोष्टींकडे बघतात, सगळे मध्ये GR येत राहतात, नवीन बदल होत राहतात, सगळ्या गोष्टी बदलून जातात आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी खूप रेंगाळत चालतात. त्यापेक्षा संच मान्यता आधी व्हावी, नंतर कुठल्याही एक्झाम घेण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना यामध्ये क्लॅरिटी राहते कुठल्या पदासाठी किती जागा आल्यात, कुठल्या कास्टला किती जागा आहेत, कुठल्या विषयासाठी जागा आहेत, किती रिझर्वेशन आहे. आणि त्याचप्रमाणे जर अभियोग्यताधारक ह्या GR रद्द करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये देखील जागा वाढण्याची शक्यता आहे. या कुठल्याही गोष्टीमध्ये शक्यतो जागा कमी होण्याच्या दृष्टीने कुठल्याही संकेत दिसत नाहीत. जागा निश्चित वाढतील, त्यामध्ये जागा वाढण्याच्या गोष्टी जास्त आपल्याला दिसून येतात. हा फक्त एक आहे की जे TET अपात्र झालेले आहेत, आत्तापर्यंत कार्यरत शिक्षक आहेत, असं कोणाला कामावरून काढून टाकता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मुदतवाढ दिली जाईल. सेम अनुकंपा तत्वावरती जे शिक्षक नियुक्त करण्यात येत आहेत किंवा झालेले आहेत त्यांना सूट न देता त्यांना 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पुन्हा संस्था ज्या आहेत, संस्थांना संच मान्यतेसाठी ज्या वेळ लागला आणि त्यामुळे पोर्टलला जागा अपलोड करायला वेळ लागला आणि कमी जागा अपलोड होण्यापेक्षा जागा जास्त अपलोड व्हाव्यात यासाठी पुन्हा त्यामध्ये मुदतवाढ देऊन 28 फेब्रुवारीपर्यंत जागा अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि सध्याच्या याच्यानुसार जे काही निकष लावण्यात आलेले आहेत ते सगळे RTEच्या नियमानुसारच लावण्यात आलेले आहे. त्यामध्ये जर काही बदल करून नवीन निकष टाकण्यात येणार असतील तर ते विद्यार्थ्यांच्या किंवा अभियोग्यताधारकांच्या दृष्टीने महत्त्वाचेच असतील. त्यामध्ये पॉझिटिव्ह दृष्टीनेच विचार करा.
कारण सगळ्यांचं लक्ष आता फक्त ज्या काही दुसऱ्या फेजमध्ये जागा येणार आहेत त्या कशा जास्तीत जास्त जागा येतील यासाठी प्रयत्न करण्याकडे असेल, कारण प्रत्येक अभियोग्यताधारक त्या ठिकाणी जॉईन व्हावा ही सर्वांची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा येणं हे अभियोग्यताधारकांसाठी महत्त्वाचं आहे आणि त्या निश्चितच येतील. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. हा GR काही नवीन आला नव्हता, जुनाच GR होता, परंतु तो आता नवीन शिक्षक भरती जो दुसरा टप्पा चालू आहे त्यामध्ये पोर्टलला जागा अपलोड करण्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये तो नव्याने फक्त अभियोग्यताधारकांसमोर आलेला आहे. त्याचप्रमाणे 2017ची जी शिक्षक पदभरती आहे, खरं तर आता 2017च्या शिक्षक पदभरती ही अगदी म्हणजे असं मागे राहिल्यासारखंच झालेलं आहे, कारण न्यायालयीन प्रकरण आहे आणि ती गोष्ट आता खूप दिवस झाले आहेत त्याच जागेवर आहे ना. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अपडेट येत आहे, कुठल्याच प्रकारचा त्यामध्ये कुठलाही मेसेज किंवा कुठलंही परिपत्रक आपल्याला बघायला भेटत नाही आहे. त्यामुळे ती न्यायालयीन प्रकरणात ज्या ठिकाणी भरती अडकलेली आहे अजूनही त्याच ठिकाणी आहेत, त्यात कुठलीही अपडेट सध्या तरी समोर येत नाही आहे. कारण ह्या सगळ्या जरी वेगवेगळ्या अपडेट आपल्याला दिसत असतील तरी त्यातून ज्या गोष्टी सकारात्मक आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, पदसंख्या वाढणार आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह गुड न्यूजच आहे असं समजूया आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.